नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी डॉक्टर प्रकाश वाघ. मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये डॉक्टरेट केलेलं आहे. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक केलं आहे आणि IIM बंगलोरवरून मॅनेजमेंट केलेलं आहे. 2 वेळा MPSC क्वालिफाय झालेलो आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही आता विद्या भारती पुणे यातर्फे एक सेपरेट यूट्यूब चॅनेल सुरू केलेलं आहे. ज्यामध्ये आम्ही मराठी, इंग्लिश, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, भूमिती या विषयांचा अभ्यास घेणार आहोत. ज्याद्वारे तलाठी, नगर परिषद, आदिवासी विभाग, वर्ग ब, वर्ग क यासाठी 2026 मध्ये ज्या भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि स्थानिक पातळीवर आयोजित केल्या जाणार आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मागील महिन्यात आम्ही मराठी आणि मराठी व्याकरण या पूर्ण विषयाचा अभ्यास या यूट्यूब चॅनेलवर टाकलेला आहे. जवळजवळ 22 व्हिडिओ जे मराठी व्याकरण आणि मराठी या विषयाचे सर्व प्रकरणे कव्हर करतात. विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी या व्हिडिओचा अभ्यास करावा. बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे यांचा अभ्यास करावा आणि मराठी विषयात उत्तमात उत्तम गुण मिळवावे. मराठी विषयानंतर आम्ही आता बुद्धिमत्ता चाचणीला या आठवड्यापासून सुरुवात करत आहोत. बुद्धिमत्ता चाचणी हा असा विषय आहे की ज्यामध्ये तुम्हाला 50 पैकी 50 गुण मिळू शकतात. सुरुवातीला आपण मागील 10 वर्षाचे प्रश्न उत्तरे व त्याचे स्पष्टीकरण बघूया आणि पुढील 20 व्हिडिओज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न ते कसे सोडवावे, त्यासाठी कोणत्या क्लुप्त्या वापराव्या, ज्याद्वारे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील असा आपण प्रयत्न करूया. आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या साईटवरून गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड केल्या आणि त्या बेस धरून आम्ही बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर अभ्यासक्रम तयार केलेला आहे. या पहिल्या भागामध्ये आपण 10 प्रकारचे विशिष्ट प्रश्न बघणार आहोत आणि ते कसे सोडवावे, त्यासाठी लॉजिकली कोणता सिक्वेन्स वापरावा हे आम्ही तुम्हाला समजून देणार आहोत. यातला 2012 मधला एक प्रश्न होता, खालील संख्या मालिका पूर्ण करा. ज्यामध्ये त्यांनी एक संख्या मालिका दिली आहे 2, 6, 18, 54 आणि त्याखाली त्यांनी 4 पर्याय दिले आहे उत्तराचे. अ 108, ब 162, क 216 आणि ड 180. संख्या मालिका हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे आणि यासाठी महत्वाचा पाया म्हणजे तुम्हाला 20 पर्यंतचे पाठ असणं आवश्यक आहे. तुम्हाला वर्गमूळ, घनमूळ 20 पर्यंत माहित असणे आवश्यक आहे. हा जर पाया पक्का असला तर संख्या मालिका अतिशय सोपी जाते सोडवणे. आता या प्रश्नामध्ये 2, 6, 18, 54 अशी ही संख्या मालिका दिली आहे. आता पहिल्या नियमामध्ये आपण बघूया याचा बेरजेशी काही संबंध आहे का. आता 2 मध्ये 4 मिळवले तर 6 होता, पण 6 मध्ये 4 मिळवले तर 10 होता, पण इथं 6 नंतर 18 येते, म्हणजे इथं बेरजेचा नियम लागू होत नाही. 2, 6, 18, 54 या चढत्या सरणीने दिलेल्या असल्यामुळे इथं वजाबाकी सुद्धा लागू होत नाही. मग आता आपण गुणाकार करून बघूया. 2 आणि 6 मध्ये गुणाकाराचा काय संबंध येतो. 2ला जर 3 ने गुणलं तर 6 येत, म्हणजे बेत्रिक 6. 6ला 3 ने गुणलं तर 6 त्रिक 18. 18ला 3 ने गुणलं तर 18 त्रिक 54. म्हणजे ही संख्या मालिका गुणाकारावर आधारित आहे आणि प्रत्येक आधीच्या संख्येला 3 ने गुणलेला आहे. म्हणजे आता इथं शेवटचा शब्द संख्या 54 आहे, तर आपल्याला 54ला 3 ने गुणावं लागले. तर 54ला 3 ला गुणले तर उत्तर येते 162. दिलेल्या पर्यायामध्ये
ब 162 हे उत्तर आहे. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर ब 162 आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. हा प्रश्न आहे, पुढील मालिकेतील रिकाम्या जागी कोणती संख्या येईल? आणि त्यांनी संख्या मालिका दिलेली आहे 1, 4, 9, 16, 25 आणि आपल्याला पुढची संख्या भरायची आहे आणि त्यासाठी त्यांनी 4 पर्याय दिले आहे. अ 30, ब 35, क 36, ड 49. आता पहिला नियम वापरूया, बेरजेचा नियम. समजा 1 आणि 4 मध्ये काय संबंध आहे? एकात 3 मिळवले तर 4 होतात. पण 4 मध्ये 3 मिळवले तर 7 येतात. पण इथं 7 च्या ऐवजी 9 आहे. म्हणजे इथं बेरजेचा नियम लागू होत नाही. आता संख्याक्रम 1, 4, 9, 16, 25 हा चढच्या सारणीचा आहे. त्यामुळे इथं वजाबाकी लागू होणार. आता आपण गुणाकार बघूया. समजा 1 ला 1, 2, 3, 4 ने गुणून काय येते बघूया. 1 ला 1 ने गुणले तर 1, 1 ला 2 ने गुणले तर 2, 1 ला 3 ने गुणले तर 3. दुसरी संख्या 4 आहे. त्यामुळे इथं गुणाकार सुद्धा लागू होत नाही. तसेच चढत्या सरणीमुळे इथं भागाकारही लागू दिसत नाही. इथं एमपीएससीने दुसरा प्रकार म्हणजे वर्ग वर्ग संख्या मालिका हा कन्सेप्ट वापरलेला आहे. इथं 1 चा वर्ग 1 होतो, 2 चा वर्ग 4 होतो, 3 चा वर्ग 9 होतो, 4 चा वर्ग 16 होतो, 5 चा वर्ग 25 होतो. आता 5 च्या पुढची संख्या आहे 6, म्हणजे 6 चा वर्ग 36. म्हणून 36 हे या प्रश्नाचे उत्तर आहे आणि उत्तर क 36 हा योग्य पर्याय आहे. आधी सांगितल्याप्रमाणे वर्गमूळ, घनमूळ, पाढे, पाठ असल्यावर अशा प्रकारचे संख्या वाचक जे प्रश्न आहे त्याचे उत्तर काढणे अतिशय सोपे जाते. आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. यामध्ये संख्याक्रम दिला आहे 3, 7, 15, 31, 63 आणि रिक्त जागा आणि पर्याय दिलेले ए 127, ब 126, क 95 आणि ड 130. आपण जर निरीक्षण केलं तर पहिल्यांदा बेरजेपासून सुरुवात करूया. 3 मध्ये 4 मिळवला तर 7, 7 मध्ये 4 मिळवले तर 11, पण इथं 15 आहे. त्यामुळे इथं बेरीज लागू होत नाही. संख्याक्रम वरून वजाबाकी सुद्धा इथं लागू होत नाही. गुणाकार करून जर बघितला 3 एक 3, 3 दुने 6, तर इथं 7 आहे. त्यामुळे गुणाकारही लागू शकत नाही. संख्याक्रमाहून भागाकारही लागू शकत नाही. इथं वर्गही दिसत नाही, त्यामुळे वर्गही नाही लागू शकत. घनमुळही दिसत नाही, त्यामुळे तेही लागू शकत नाही. म्हणजेच हा कॉम्बिनेशन टाईपचा प्रश्न विचारला गेला आहे. आता जर तुम्ही विचार केला 3 ला 2 ने गुणलं तर होता 6, 6 मध्ये 1 मिळवला तर 7, 7 ला 2 गुणले तर होतं 14, 14 त 1 मिळवला तर 15, 15 ला 2 ने गुणले तर होतं 30, 30 मध्ये 1 मिळवला तर 31, 31 ला 2 मिळवले तर होतं 62, 62 मध्ये 1 मिळवला तर होतं 63. म्हणजे हा क्रम बरोबर आहे. म्हणून पुढचं 63 ला 2 ने गुणायचं आणि त्यात 1 मिळवायचं. 63 गुणिले 2 म्हणजे 126, त्यात 1 मिळवला म्हणजे 127. म्हणून पर्याय अ 127 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4. इथे एक संख्या मालिका दिली आहे. 100, 96, 88, 76, 60 आणि पुढील संख्या विचारलेली आहे. उत्तर दिली आहे अ 40, ब 44, क 38, ड 48. उतरती भाजणी आहे म्हणून याला बेरीजेचा नियम लागू होणार नाही. उतरत्या भाजणीत पहिल्यांदा आपण वजाबाकी बघायला पाहिजे. आता जर 100तून 96 वजा केले तर 4 होता. 96तून 4 वजा केले तर 92 होता. पण इथं आहे 88. मग इथं थोडा वेगळा प्रकार त्यांनी दिलेला आहे. 100तून 4 वजा केल्यावर 96 येतात. 88 आणि 96 मधला डिफरन्स आहे 12. म्हणजे इथं त्यांनी 8
4 गुणिले 2 8 असा डिफरन्स वजा केलाय. 96 मधून 8 गेले 88. 4 दुने 8. आता त्यानंतर येते 4 त्रिक 12. मग 88 मधून 12 गेल्यावर काय येतं 76. म्हणजे हा क्रम बरोबर आहे. मग 76 मधून पुढची संख्या काय येईल 4 गुणिले 4 16. 76 मधून 16 गेल्यावर 60 येते. म्हणजे हा क्रम इथं जुळतोय. मग 60 नंतर पुढचं काय येईल 4 गुणिले 5 20. म्हणून 60 मधून 20 वजा करायचे. 60 मधून 20 वजा केले म्हणजे 40. म्हणून करेक्ट उत्तर आहे 40. पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 5 जो आहे यामध्ये परत संख्या क्रम दिलेला आहे. 5 11 23 47 95 आणि रिक्त जागा आणि उत्तरे दिलेले 180 191 190 185. आता पहिल्यांदा बेरीज बघूया. 5 आणि 11 मध्ये फरक कितीचा आहे 6चा. म्हणजे 5 अधिक 6 11. 11 अधिक 6 17. पण इथं 23 आहे. म्हणजे इथं डायरेक्ट बेरीज लागू होत नाही. इथं जर आपण गुणाकार वापरून बघितला 5 दुने 10. पण इथं 11 आहे. त्यामुळे गुणाकारही डायरेक्ट इथं लागू होत नाही. 11 23 ह्या वर्ग संख्या नाही. त्यामुळे वर्ग सुद्धा इथं लागू शकत नाही. पण आपण जर आता आधीच्या एका उदाहरणाप्रमाणे विचार केला 5 ला जर 2 ने गुणलं तर होता 10. 10 मध्ये 1 मिळवला तर 11 होता. 11 ला 2 ने गुणलं तर होतं 22. त्यामध्ये 1 मिळवला तर होतं 23. 23 ला 2 ने गुणलं तर होतं 46. त्यामध्ये 1 मिळवला तर होतं 47. 47 ला 2 ने गुणलं तर होतं 94. त्यात 1 मिळवला तर होतं 95. म्हणजे ही सिरीज यावर आधारित आहे. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल 95 ला 2 ने गुणावं लागेल आणि त्यात 1 मिळवावं लागेल. 95 गुणिले 2 म्हणजे 190 आणि त्यात 1 मिळवला म्हणजे 191. म्हणजे ब 191 हे योग्य उत्तर आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. यामध्ये एक संख्या क्रम दिलेला आहे 2 3 5 8 13 21 आणि रिक्त जागा आणि उत्तर दिलेले अ 34 ब 29 क 31 ड 42. आता पहिल्यांदा बेरीज लागू होते का बघूया. 2त 1 मिळवला तर 3 होतात. 3त 2 मिळवले तर 5 होतात. 5त 3 मिळवले तर 8 होतात. 8त 4 मिळवले तर 12 होतात. पण इथं आलेले आहे 13. त्यामुळे बेरीज लागू होत नाही. चढती वाजणे असल्यामुळे वजाबाकी लागू होत नाही. गुणाकार करून जर बघितला 2 गुणिले 1 2 2 गुणिले 2 4. पण इथं आलेला आहे 3. त्यामुळे गुणाकार सुद्धा लागू होत नाही. मग थोडा वेगळा विचार करावा लागेल. तुम्ही जर संख्या नीट बघितली पहिल्या 2 संख्या 2 आणि 3. 2 आणि 3 जर मिळवल्या तर 5 होता. 3 आणि 5 मिळवले तर 8 होता. 8 आणि 5 मिळवले तर 13 होता. 13 आणि 8 मिळवले तर 21 होता. म्हणजे हा क्रम बरोबर आहे. त्यानुसार आता आपल्याला 13 आणि 21 याची बेरीज करावी लागेल. 13 अधिक 21 म्हणजे 34. म्हणजे 34 हे बरोबर उत्तर आहे. म्हणून अ 34 हा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 7 यामध्ये एक संख्या सारणी दिली आहे 144 121 100 81 64 आणि रिक्त जागा आपल्याला भरायची आहे. पर्याय दिलेले अ 25 ब 49 क 36 ड 16. आता ही उतरणी बाजणी आहे. पहिल्यांदा आपण वजाबाकी बघू कारण उतरणी बाजणीमध्ये वजाबाकी पहिल्यांदा बघितली जाते. तर 144 वजा 121 केलं तर 23 येतं. 121 मधून 100 वजा केलं तर 21 येतं. 100 मधून 81 वजा केले तर 19 येतं. 81 मधून 64 वजा केले तर 17 येते. म्हणजे यांचा डिफरन्स जर तुम्ही बघितला तर पहिल्या 144 आणि 121 मध्ये 23 चा आहे. 121 100 मध्ये 21 चा आहे. 100 81 मध्ये 19 चा आहे आणि 81 64 मध्ये 17 चा आहे. म्हणजे दोन संख्यांमधील डिफरन्स 2 2 2 कमी होत जातोय.
मग यापुढे 17च्या पुढे 2 जर वजा केले तर डिफरन्स 15 यायला पाहिजे. तर मग 64 मधून जर 15 वजा केले तर 49 हे उत्तर येते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर 49 आहे. कृपया लक्षात ठेवा या सर्व मध्ये आपणास पाढे, वर्ग, घनमूळ, धनमूळ पाठ असल्यास आपण असे प्रश्न 1 मिनिटाच्या आत सोडवू शकता. आपण प्रश्न क्रमांक 8 बघूया. आता इथं आपल्याला अक्षर अक्षर जोडणी दिलेली आहे. यामध्ये AZ, BY, CX, DW आणि रिक्त पुढची जोडी कोणती हे ओळखा दिली आणि याला 4 पर्याय दिले. EF, EV, FU, EU. म्हणजेच अशा प्रश्नात आपल्याला A ते Z प्रत्येक इंग्लिश अक्षराचा 1 ते 26 क्रमांक माहित असावा. आता प्रत्येक जोडी तपासून घेऊया. A हा इंग्लिश बाराखडीचा पहिला शब्द आहे आणि दुसरा शब्द जो Z आहे AZ मधला तर Z हा 26वा शब्द आहे. दुसऱ्या शब्दात B हा इंग्लिश बाराखडीचा दुसरा शब्द आहे तर Y हा 25वा शब्द आहे. CX मध्ये C तिसरा आहे तर X हा 24वा शब्द आहे. DW मध्ये D चौथा आहे तर W 23वा शब्द आहे. येथे क्रम बराबर येत आहे म्हणून पुढील अक्षर क्रमांक येईल ABCDE येईल आणि त्या पुढचं येईल ZYX त्याच्या XW त्याच्या आधी येतो V म्हणून EV हा योग्य क्रमांक. E हा 5वा आणि V 22वा शब्द येईल म्हणून उत्तर B EV हे येईल. आता आपण प्रश्न बघूया. ZXVTR रिक्त जागा आणि पर्याय आहे QBP KO आणि DS. ही अक्षर मालिका आहे. यामध्ये तुम्हाला A to Z अक्षर आणि मधले शब्द माहित असले पाहिजे. आता तुम्ही जर एक केअरफुली हे बघितलं तर X आणि व्ह्यू मधून त्यांनी W सोडलेला आहे. V आणि T मधून U सोडलेला आहे. T आणि R मधून S सोडलेला आहे. मग R आणि P मधून Q सोडलेला आहे म्हणून याचं उत्तर येतं P. यासारख्या शब्दक्रमात आपल्याला खोलवर निरीक्षण जरुरी आहे. या शब्दक्रमात आपल्याला ZX मधून Y वगळलेला आहे हे लगेच लक्षात आले पाहिजे. त्यानंतर तुम्ही हा क्रम वापरून योग्य उत्तर आले पाहिजे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे B P.